महाराष्ट्रातील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या वेतन पथकाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा राज्यव्यापी आढावा घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी विधान परिषदेत व्यक्त केले. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळावे आणि प्रलंबित प्रस्तावांचा लवकर निपटारा व्हावा यासाठी सरकारने विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना खोडके म्हणाले की मंत्र्यांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे असले तरी हा प्रश्न एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही. राज्यातील अनेक भागांमध्ये वेतन पथकाची प्रकरणे प्रलंबित असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करून राज्यभरातील प्रलंबित प्रकरणांची सखोल पडताळणी करण्यात यावी. तसेच विलंबाची कारणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी त्यांनी सूचना केली. खोडके यांनी शिक्षकांच्या अडचणींकडे लक्ष वेधताना सांगितले की प्रशासकीय प्रक्रियेमुळे शिक्षकांना त्यांच्या हक्काच्या वेतनासाठी वारंवार कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असतील तर ती परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. वेतन मंजुरीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेळबद्ध करण्यासाठी सरकारने प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात माध्यमिक शिक्षक किंवा ज्युनियर कॉलेजला सर्वात मोठा भ्रष्टाचार जो आहे तो या वेतन पथक आणि या युनिटमध्येच आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं जर याचं पूर्ण मूळ काढायचं असेल तर याला एखादा अधिकारी नेमून तुम्हाला पूर्ण राज्याचं कुठं कुठं पेंडिंग आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे. कारण की सर्वात जास्त जर पिसला जात असेल तर शिक्षक या वेतन पथकमध्येच पिसला जाते. तुम्हाला एक समिती नेमून या प्रत्येक जिल्ह्यात किती दिवसापासून काय काय पेंडिंग आहे हे जर केलं तर तुम्हाला याचं भयावह चित्र समोर येणार. म्हणून आपण एक समिती नेमून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार का? मंत्री महोदय. माननीय सदस्य संजय खोडके साहेबांनी केलेल्या सूचनाची नोंद घेण्यात आली आणि याच्यावर सकारात्मक कारवाई करण्यात आली.